केंद्र सरकारने पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर 3 रुपये विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू केले आहे। पश्चिम आशियातील संकट सुरू झाल्यापासून अशी वाढ करण्याची ही पहिलीच वेळ आहे। तर दुसरीकडे डिझेलवरील निर्यात शुल्क 23 वरून 16 रुपये 5 पैसे, हवाई इंधनावरील शुल्क 33 वरून 16 रुपये प्रति लिटर करण्यात आले। हे बदल 16 मे पासून लागू झाले असून पेट्रोल डिझेलच्या निर्यातीवरील रस्ते उपकर रद्द केला आहे। हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवू लागलाय। जिल्ह्यातील एकूण 35 पेट्रोल पंपांपैकी तब्बल 20 पंपांवरील इंधनाचा साठा पूर्णपणे संपलाय। त्यामुळे वाहन चालकांचा प्रचंड हाल होत आहे। सध्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील शेतीच्या कामांची मोठी लगबग सुरू आहे। मात्र ऐन गरजेच्या वेळीच डिझेल आणि पेट्रोल मिळेनासं झालंय। त्यामुळे ट्रॅक्टर आणि इतर यंत्र थांबली आहेत। शेतीच्या कामांना ब्रेक लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 35 पेट्रोल पंपापैकी 20 पेट्रोल पंपावर जे आहे तर डिझेल आणि पेट्रोलचा जे आहे तर साठा संपलेला आहे। मी एका पेट्रोल पंपावर आपण पाहू शकता, या ठिकाणी जे आहे तर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। हे डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी वाहन आलेले आहे, मात्र या ठिकाणी डिझेल नाहीये। त्यामुळे यांना जे आहे तर मोठा फटका सहन करावा लागत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी जे प्रवासी वाहन आहेत, दादा मला सांगा, तुम्ही या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी आलात, मात्र डिझेल नाही, तुम्हाला कसा फटका सहन करावा लागतो? हो, काय त्रास होतो तुम्हाला? डिझेल भेटेना ना सर, आम्हाला इकडे तिकडे पळवावं लागतं। आता डिझेल साठी नेमकं वाहन बंद राहणार का? पुढे कसं तुमचं? हो, आपण बघितलं असेल जे आहे या ठिकाणी आहेत आता हे प्रवासी वाहन आहेत आणि आता डिझेल जर मिळालं नाही तर आम्हाला वाहनं बंद ठेवावं लागतील असं देखील हे प्रवासी सांग म्हणजे ऑटो चालू सांगतात। अजून एक युवक जे या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी आहे, दादा मला सांग, तू कुठून आलात आणि आता डिझेल नाही या ठिकाणी? आता शिरसवून आलो, शिरसवून मशीन तिथं बंद आहे। शेतकऱ्यांच्या काम बिम चालू होतात। काय कशाची मशीन आहे तुझी? काय काम करते? जेसीबी मशीन। आता काय मग पुढचं कसं? पुढचं आता डिझेल भेटलं तर चालू होते, डिझेल भेटलं ना तर बंद। आता आपण जर पाहायला गेलो तर खरीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने जे आहे ते शेतकरी कामं करून घेत आहेत। मात्र या ठिकाणी डिझेलच नसल्या कारणाने जे आहे आता कामं पूर्ण बंद ठेवावं लागतात। आपण पाहू शकता या ठिकाणी वाहनं जे आहेत ते डिझेल भरण्यासाठी आलेले आहेत, मात्र या ठिकाणी डिझेल नाहीये। त्यामुळे वाहन चालकांना मोठा फटका सहन करावा लागतो। आपण एक चालक आहेत, मला सांगा दादा, इथे तुम्ही डिझेल भरण्यासाठी आलात, तिथे डिझेल नाही, मग पुढचं कसा प्लॅन? काय संपलं, काम धंदेच बंद होणार ना, दुसरं काय होणार आहे आता? मजुरीवर कसा प्रश्न व्हायचा परिणाम होतो? परिणाम चांगला परिणाम आहे। आपण बघितलं असेल, कारण आता म्हणजे मजुरीवर देखील परिणाम होतो, शेतीच्या कामावर देखील परिणाम होतो। आता पेरणी जी आहे तर अवघ्या काही दिवसावरून ठेपलेली आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आता डिझेल नाहीये, पेट्रोल नाहीये, त्यामुळे आता शेतीची कामं करायची कशी हा शेतकऱ्यासमोर प्रश्न निर्माण झाला। त्यामुळं डिझेलचं जे काही तर पुरवठा या ठिकाणी करण्यात यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांतून केली जाते। कारण आता खरीपाची कामं अंतिम टप्प्यात आली आणि पेरणीचा जे आहे सीझन आता काही दिवसावरून ठेपलेला आहे। त्यामुळे आता जर ही कामं लवकर झाली नाही तर शेतकऱ्यांना मात्र याचा चांगला म्हणजे तोटा सहन करावा लागणार आहे। संतोष भिसे, न्यूज, हिंगोली।